खेळाडू देखील विनंती आहे, ज्यावेळेस आपण बाहेर असाल, बॉल जर आपल्या जवळ असेल, कदाचित थोडासा लांब असेल, तर प्लीज तो बॉल इकडे कलेक्ट करा मैदानामध्ये. थँक्यू. हॅलो, मी खरोखर धन्यवाद देईन की महेश पवार साहेब आणि प्रितेश मोरे यांनी आम्हाला टी शर्ट दिलेलं आहे आणि महेश पवार साहेबांनी टोपी दिलेली आहे आणि आपल्याला सिक्सरचं इनर. तर मी सर्व स्पॉन्सरांचे धन्यवाद देईन. कोयना क्रिकेट असोसिएशनकडून कोणी प्रेक्षक असेल, खेळाडू असतील, प्रत्येकाचं योगदान या स्पर्धेसाठी महत्त्वाचं आहे आणि सर्वांचं योगदान असेल तरी स्पर्धा खरोखर खूप मोठी होणार आहे. शुक्रिया. कोयना प्रीमियर लीग 2023 साल नंबर 2 में फिर एक बार सभी का स्वागत. चलेंगे सीधा मैदान के बीचों बीच, लाइव एक्शन के ऊपर जमेंगे अपनी निगाहें, क्योंकि मुकाबला अब शुरू हो चुका है. जय श्री महाकाल स्पोर्ट्स के सामने मैदानी जंग में दो हाथ कर वार करने के लिए उनके सामने खड़ी है मराठा वॉरियर्स अहिर्स की टीम. 24 लाइव इवेंट्स इनके जरिए ये टूर्नामेंट लाइव दिखाई जा रही है. जितने भी दर्शक मेरे साथ लाइव चश्मदीद गवाह बनने के लिए जुड़ चुके हैं, उन सभी का भी स्वागत. लेकिन इस गेंद को उड़ाया है, शुरुआती समय में पावर प्ले का फायदा उठाया जाएगा. बिल्कुल, देखिए बाहर से आप खिलाड़ी या जो भी दर्शक है उनको बोलना है नहीं, क्योंकि हमारे वॉलंटियर्स है, हमारी कमेटी यहाँ पे मौजूद है. जो भी डिसीजन है वो सही पैमाने पर आपके पास पहुंचाया जरूर जाएगा. राहुल यादव गेंदबाजी के भागदौड़ संभालने के लिए आया हुआ ये खिलाड़ी P1 का पहला पावर प्ले का ओवर लेकर गेंदबाजी की जिम्मेदारी अपने कंधों पर लेकर गेंदबाजी करेगा. बिल्कुल, हमारे दोनों ही अंपायर जिन्होंने बहुत ज्यादा मेहनत की है, अच्छी अंपायरिंग कर रहे हैं. देखिए, गांव का सरपंच और मैदान के ऊपर की पंच की जिम्मेदारी बहुत बड़ी होती है, तो वो पंच की जिम्मेदारी जो निभा रही है अमोल काली सर और उनके साथ शिवदास वाघमारी सर होंगे और साथ ही साथ हमारी तीसरे अंपायर संतोष जी पवार सर. इन तीनों अंपायरों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा. बतौर स्कोरर विनोद सावंत सर हमारे साथ स्कोरर की भूमिका निभा रहे हैं. मैच नंबर है 3, आज का दिन है पहला और आप देख रहे हैं कोयना प्रीमियर लीग 2023 का साल नंबर 2. ये मुकाबला है मराठा वॉरियर्स के सामने. जय श्री महाकाल स्पोर्ट्स का मराठा वॉरियर टीम टॉस जीता. पहले गेंदबाजी का फैसला, 5 ओवर का मुकाबला. राहुल यादव संभाल रहे गेंदबाजी की जिम्मेदारी. ये देखिए, ओहो, शानदार स्ट्रोक, लॉफ्टेड ऑफ ड्राइव, गेंद जाएगी सीधा डीप कवर बाउंड्री के ऊपर से हवाई यात्रा पर. ये फिर एक बार छक्का यहां से आएगा. ऋषिकेश साके और अजय भातोसे की ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी है. अजय भातोसे पनवेल प्रीमियर लीग में मैन ऑफ द सीरीज का हकदार बना था ये खिलाड़ी. ये देखिए, आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर खोद के निकाला. कमाल, लाजवाब, ताकत भी है, नजाकत भी है, सब है इस खिलाड़ी के पास जो एक बैटर के पास होना चाहिए. डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर ये 4 रन. भातोसे ने आते ही अपने इरादों को मैदान के ऊपर साफ जाहिर किया है. देखिए, माचिस तो यूं ही बदनाम है, आग तो अजय भातोसे ने ही लगाई है. शुरुआती 2 गेंदों में 10 उनके निजी बल्ले से आया है. टीम का टोटल आंकड़ा आ चुका है 14 रन स्कोर कार्ड पर. देखिए, इसको पैडल स्वीप कर दिया. कलाइया, वाह वाह, विराट कोहली की कलाइया, अजय भातोसे की कलाइया, दोनों ही लाजवाब. डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर एक और 4 रन. तो देखिए, P1 के पहले पावर प्ले का ओवर का खेल समाप्त है. पहले
बल्लेबाजी करने का न्योता कबूलने के बाद जय श्री महाकाल स्पोर्ट्स की टीम ने बनाए हैं 18 रन स्कोर कार्ड पर, और 18 का आंकड़ा जब भी आता है क्रिकेट के किंग विराट कोहली की मैं याद दिलाना चाहूंगा। लेकिन जो 6 टीमें आज के ए ग्रुप में इस टूर्नामेंट में खेलने वाली है, लेकिन उन 6 टीमों को जिन्होंने उतरवाया है इस मैदान के ऊपर, वो टीम के ओनर जिनके नाम का जिक्र कर उनका शुक्रिया भी हमें अदा करना चाहिए। तो आज सह्याद्री टाइगर्स की जो टीम मैदान पर खेलने वाली है और उसको उतरवाने का काम जिन्होंने किया है वो हमारे सम्माननीय मधुकर जी सबका साहब और सम्माननीय राजेंद्र जी वाड़न साहब, इन दोनों मेहमानों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। आर्यवत स्पोर्ट्स की इस टीम को जिन्होंने स्पॉन्सर किया है इस टूर्नामेंट में, वो हमारे सम्माननीय शंकर जी महाराज के साहब का भी तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। ओम साई 11 की टीम जो मैदान पर खेली है उसको स्पॉन्सर करने का काम किया है सुभाष जी सावंत और सम्माननीय संतोष जी सावंत, इनका भी तहे दिल से स्वागत। आने वाली 3 टीमों के बारे में हम जिक्र जरूर करेंगे, लेकिन गेंदबाजी में परिवर्तन होगा। राजेश शुतेकर आएंगे गेंदबाजी की जिम्मेदारी लेकर। पीटू का ये दूसरा ओवर होने वाला है। देखिए यॉर्कर लैंड ब्रह्मास्त्र के सामने भले भले अस्त्र को घुटना टेकना पड़ता है। एकदम जड़ में गेंदबाजी यहाँ पे की जा रही है। जो कसर छोड़ी थी राहुल यादव ने पहले ओवर में 18 रन बतौर गेंदबाज उस गेंदबाज ने खर्च किए थे, महंगे साबित हुए थे अपनी टीम के लिए। जहाँ पे कप्तान ने मराठा वॉरियर्स के कहा था कि हम करेंगे गेंदबाजी, पहले ओवर में वो फैसला उनके टीम के लिए थोड़ा सा चिंताजनक और परेशानियां लाके खड़ा करता हुआ दिखाई दिया। तो वही राजेश शुतेकर ने दूसरे ओवर में पहली गेंद अच्छी तरीके से शुरुआत की है। ये खराब गेंद जगह बनाकर एबी डिविलियर्स मिस्टर 360 की याद दिलाता हुआ ये स्ट्रोक तारा मंडल में जाएगी। दिन में तारे दिखा दे रहे हैं। बल्लेबाज अजय भातों से डीजे ऑपरेटर अजय भातोसे का तूफान, अजय भातोसे की आंधी मैदान पर छा रही है और उस आंधी में उड़ाकर लेके जा रहे हैं वो गेंदबाज मराठा वॉरियर्स के गेंदबाजों को। अजय भातोसे पनवेल प्रीमियर लीग में मैन ऑफ द सीरीज का खिताब जीतने वाला ये नौजवान खिलाड़ी। एक और बार घुटना टेक तमाशा देख, लेकिन घुटना टेका तमाशा न दिख पाया क्योंकि प्रॉपर टाइमिंग नहीं। विदाउट कनेक्शन नो रिएक्शन, जिसका जिक्र मैं हमेशा दोहराता हूँ, लेकिन इस गेंद पे एक सिंगल रन जरूर मिलेगा। शॉर्ट स्क्वायर लेग में उस गेंद को खेला था और राजेश शुतेकर ने अपनी गेंदबाजी में फिर एक बार कमबैक किया है। कमबैक इज बेटर देन सेटबैक, जिसका मैं हमेशा जिक्र करता हूँ। फुल टॉस तोहफा था, कबूला, गैप है, गेंद फरार होगी, लेकिन ओहो व्हाट अ फील्डिंग, एब्सोल्यूट ब्रिलियंट परफॉर्मेंस बाय द फील्डर। दे आर पूरी तरीके से उन्होंने इस गेंद को रोका, लेकिन वहां पर दर्शक है, दर्शकों ने बताया कि भाई ये गेंद पे 4 का आंकड़ा आने वाला है क्योंकि फील्डर थोड़ा सा पोजीशन में नहीं थे, उसी वजह से ये 4 आए। टीम का टोटल रन संख्या की मैं बात करूं 30 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। दूसरा ओवर प्रोग्रेस के ऊपर है। पहले आज के दिन का ये तीसरा मुकाबला मैदान पर सलामी बल्लेबाजों की जोड़ी के कदम जब तक मैदान में चलते रहेंगे तब तक सांसें चलती रहने वाली है वो टीम जयश्री महाकाल स्पोर्ट्स की, क्योंकि ये दोनों खिलाड़ी बल्लेबाजी के वो शेर है जो ऐसी दहाड़ मारते हैं कि गेंदबाजों का शिकार कत्लेआम किया जाता है। ये एक रन टहलाया ऑफसाइड के ऊपर, सिंगल यहां से जरूर बटोरा जाएगा। 1 आ चुका है, रन संख्या बनाई जाएगी 31 रन। 24 लाइव इवेंट्स की वेबसाइट को दोस्तों जरूर ओपन कीजिए, देखिए यूट्यूब पे ये टूर्नामेंट लाइव दिखाई जा रही है। लाइक शेयर सब्सक्राइब करना ना भूलिए 24 लाइव इवेंट्स को, क्योंकि क्लियरिटी एंड क्वालिटी में है बेस्ट 24 लाइव इवेंट्स। लेकिन चलेंगे, आखिरी गेंद होने वाली है दूसरे ओवर की।
ओ अच्छी डिलीवरी, अपील जोरदार, यॉर्कर लेंथ वाली डिलीवरी है। राजेश उतेकर भले ही एक छक्का एक चौवा अपनी ओवर में उन्होंने क्यों ना खाया हो, लेकिन 13 रन वाला ओवर उनका ये दिखाई दिया। पहले से तो कम रन इस ओवर में यहाँ पे जरूर बनाए जाएंगे। 2 ओवर का खेल हो चुका है, 15.5 रन प्रति ओवर की औसत हर एक ओवर के पीछे यहाँ पे रखी जा रही है। 15.5 की औसत को कंसिस्टेंसी के साथ मेंटेन किया जा रहा है और बनेंगे 2 ओवर का खेल होने के बाद जय श्री महाकाल स्पोर्ट्स का आंकड़ा 31 बगैर नुकसान। लेकिन और जो 3 टीमें आज के दिन में खेलने वाली है, कृषिव 11 की ये जो टीम है जो इस मैदान के ऊपर खेलेगी, और वो कृषिव 11 को जिन्होंने स्पॉन्सर किया है इस केपीएल में, वो हमारे सम्माननीय महेश जी पवार साहब, जिनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। साथ ही साथ जय श्री महाकाल स्पोर्ट्स की टीम जो मैदान पर खेल रही है उनको स्पॉन्सर करने का काम जिन 2 हमारे स्पॉन्सर ने किया है, ऐसे दिलदार हस्तियाँ हमारे सम्माननीय आनंद जी भातोसे साहब और किरण जी जादव साहब, इन दोनों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। और मराठा वॉरियर्स की टीम जो खेल रही है जिसको स्पॉन्सर किया है हमारे सम्माननीय दत्तात्रेय जी सबका साहब और सुनील जी सबका साहब, इनका भी तहे दिल से शुक्रिया। चलेंगे मैदान पर, लाइव एक्शन एक और बार आपके सामने आएगा क्योंकि गेंदबाज है प्रसाद जाधव। गेंदबाजी में परिवर्तन, दोनों एंड से ये गेंदबाजी हो रही है। इस टूर्नामेंट का ये प्लस पॉइंट हो सकता है क्योंकि कोई एक एंगल नहीं बल्कि दोनों साइड से ये टूर्नामेंट खिला रहे हैं। ये देखिए डाउन द लेग, बिल्कुल अंपायर को भरी दोपहर में एक्सरसाइज करने पे मजबूर कर दिया है गेंदबाज प्रसाद जाधव ने, क्योंकि पहली गेंद दिशा और लाइन खराब। बतौर गेंदबाज लाइन एंड लेंथ की कंसिस्टेंसी को मेंटेन करना जरूरी है। कप्तान ने आपके कंधों के ऊपर जिस विश्वास को दिखाया है और उस विश्वास को आपको मैदान पर खरा साबित करना है तो लाइन और लेंथ आपको अच्छी ढूंढनी पड़ेगी। उड़ाया, हवा में है ये गेंद, मिस टाइमिंग स्ट्रोक, ऊंचाई ज्यादा दूरी कम, रनिंग कैच इज नॉट दैट इजी एज यू थिंक, लेकिन ये कैच यहाँ पे बिल्कुल छूटा जाएगा। ये हाथों में फिसलन, ऐसा लग रहा है मानो हाथों में फेविक्विक लगाकर फील्डिंग कर रहे हैं क्योंकि ये मौका छिटका है। क्रिकेट के खेल में पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच, लेकिन छोड़ोगे कैच तो क्या होता है ये मुझे बताने की जरूरत नहीं है। जीवन दान यहाँ से अब जरूर दिया जाएगा बल्लेबाज ऋषिकेश तड़के को, लेकिन अजय भातोसे का बल्ला मैदान पर चलने की कगार पर है। लेकिन ये देखिए प्रसाद जाधव बता रहे हैं भाई आप शेर तो मैं सवा शेर, मैंने भी कुछ कच्ची गोटियां नहीं खेली है, मैंने भी बड़े बड़े बल्लेबाजों को खामोश रखा है। और वो बताया प्रसाद जाधव ने इस ओवर की अपनी दूसरी गेंद पर जो डॉट डिलीवरी नजर आने वाली है मैदान पर। दर्शकों को मैं बताना चाहूंगा कि आईवा कैच अगर आप लेते हैं मैदान के बाहर तो 100 रुपए का इनाम इस टूर्नामेंट के चलते आपको दिया जाएगा, यानी दर्शकों के लिए भी सुनहरा मौका है। हल्के हाथों से सम्मान, रिस्पेक्ट यहाँ पे गेंदबाज को दी जा रही है क्योंकि शायद अजय भातोसे ने जान दिया है प्रसाद जाधव के पास अच्छा मोमेंटम है गेंदबाजी का। ऐसे में अगर मैं जल्दबाजी करूंगा तो मेरी टीम के लिए मेरा विकेट बहुत कीमती है और मुझे मैदान पर अपने कदमों को जमाए रखना है। उसी की वजह से क्रिकेट में बतौर बल्लेबाज आपके पास सेंसिबिलिटी और मैच्योरिटी होनी चाहिए, वही दिखाई अजय भातोसे ने। देखिए क्रॉस बैटेड शॉट, बल्ला घूमा लेकिन कहीं पे निगाह कहीं पे निशाना और चिड़िया से ये दाना मिस हो चुका है। विकेट कीपर के दस्तानों में जाएगी ये डॉट डिलीवरी। प्रसाद जाधव बतौर गेंदबाज में इनकी तारीफ करना चाहूंगा क्योंकि युवा नौजवान ये खिलाड़ी है, लेकिन विनोद सर युवा की हवा चारों दिशाओं में छा रही है आजकल, युवा काफी चल रहे हैं। ऑन साइड पर फुल और लेंथ वाली डिलीवरी, कैच का मौका मुश्किल था, हाथों में आने से पहले गेंद जमीन पर टिप्पा खा चुकी थी। इसी की वजह से थोड़ी सी फंबलिंग का सामना मैदान पर जरूर करना पड़ेगा, लेकिन सिंगल का कन्वर्जन डबल में किया जा रहा है। लेकिन ये किफायती ओवर, ये कंजूसी से भरी गेंदबाजी हो रही है प्रसाद जाधव की। मोमेंटम को खींचा है, अपनी टीम को बैकफुट से फ्रंट फुट पर लाया इस खिलाड़ी ने।
ये खरा बिल्कुल। जब हम गेंदबाज की अब तारीफ करते हैं विनोद सर, और ज्यादा तारीफ होती है तो फिर नजर भी लगती है। ये लेग साइड डाउन द लेग वाइड बॉल, अंपायर ने जरूर बताया दोनों भाई फैलाकर कि भाई ये वाइड डिलीवरी होने वाली है। टोटल में यहाँ से अब जरूर इजाफा किया जाएगा। 37 का आंकड़ा आप आपकी मोबाइल स्क्रीन के ऊपर भी देख सकते हैं, क्योंकि आंकड़ा वो टोटल के ऊपर आ चुका है। अक्रॉस लाइन, फिर एक बार बैकवर्ड रीजन में, लेकिन वॉट अ कैच। बिल्कुल मोमेंटम में नहीं थे, लेकिन इस कैच को लपका जाएगा, जोड़ी को तोड़ा जाएगा, और पहला 440 वोल्ट का करारा झटका ऋषिकेश चालके को बदले गेंदबाज प्रसाद जाधव ने कहा है कि जाइए रवानगी लीजिए बिना टिकट। ये पहला झटका। ठिकाणी रोशनजी भोसले आराव, ज्यांनी आपल्याला मैदानासाठी रोलरचं सहकार्य या ठिकाणी ज्यांचं लाभलं होतं, त्यांची उपस्थिती या ठिकाणी झाले। रोशनजी भोसले, आपणास विनंती असेल आपण मंचावर आसनस्थ व्हायचं आहे। आपलं कोयना क्रिकेट असोसिएशन त्याचबरोबर कोयना प्रीमियर लीग 2023 पर्व दुसरेच्या वतीने सहर्ष स्वागत। बिल्कुल मिलने वाला है, तो जितने भी दर्शक मैदान पर है उन सभी को मैं बताना चाहूंगा लकी ड्रॉ है, और एक नहीं बल्कि दो इनाम दर्शकों को दिए जाएंगे। शाम में जब ये खेल खत्म होगा तो आप आपके नाम की चिट्ठियां बनाकर हमें यहाँ पे आप जरूर दे सकते हैं। लकी ड्रॉ शाम में जरूर निकाला जाएगा, और एक्साइटिंग सरप्राइज प्राइज जीतने का मौका होगा सभी दर्शकों के पास। चलते हैं मैदान के एक और बार बीचों बीच। 3 ओवर के बाद रन संख्या बनी है 37। टीम जयश्री महाकाल स्पोर्ट्स की गेंदबाजी में परिवर्तन, राजेश उदेकर निजी दूसरी तो टीम की ओर से चौथी ओवर लेकर, लेकिन ये उड़ाया, ये गई सीधा लॉन्ग ऑन बाउंड्री के ऊपर से। हवाई यात्रा पर फील्डर बनेंगे दर्शक। ये आया है आधा दर्जन का छक्का। थैंक यू। और जीतने वाला ये खिलाड़ी है अजय भातों से। मैंने कहा था इस खिलाड़ी को रोकिए, वरना सबसे बड़ी दीवार आपके सामने ये खिलाड़ी बनकर खड़ा हो सकता है मैदान पर। एक और बार बिल्कुल ये कैच को लपका जाएगा, और विनोद सर मैंने कहा था विकेट चटकाइए, विकेट आया। कमेंटेटर की जुबान काली होती है, और यहां से झटका बड़ा लग चुका है। का, लेकिन उनको ही गेंद को जरूर फील्ड किया जाएगा। मारना कहीं और चाहते थे, गेंद गई कहीं और, लेकिन मिला मात्र एक सिंगल रन। इक्के के साथ ही संतुष्टि करनी पड़ेगी।
और रन बने बिल्कुल 4-4 यानी 44 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर। ऑनलाइन आप देख सकते हैं 24 लाइव इवेंट्स का ये डिजिटल स्कोर कार्ड भी काफी अच्छी तरीके से आपको दिखाई देगा। यॉर्कर लेंथ वाली डिलीवरी, ब्रह्मास्त्र का इस्तेमाल, अब मोमेंटम को खींचा जा रहा है। मराठा वॉरियर्स की टीम ने, जो कप्तान ने गेंदबाजी का फैसला किया था शुरुआती ओव्हर में, जरूर ये मोमेंटम जो था। हॅलो, तसेच या ठिकाणी आपल्या आजूबाजूच्या परिसरातली त्याचबरोबर आपल्या समाजातील मान्यवर आजूबाजूला कुठे असतील, आमच्या नजरेत असतील, त्यांना विनंती असेल आपण मंचावर आसनस्थ व्हायचं आहे, व्यासपीठावर यायचं आहे, कारण की आमच्या नजरेत जर चुकून राहिलात तर नक्कीच आपलाच कार्यक्रम आहे, आपण समजून या ठिकाणी स्टेजवर याल अशी अपेक्षा व्यक्त करतो। जी बिल्कुल, यहाँ से एक और विकेट जाएगा पवेलियन में वापस। सभी मेहमानों से गुजारिश है कि सभी के नाम हम तक पहुंचे नहीं जाएंगे, लेकिन आपकी टूर्नामेंट है और आपको मंच के ऊपर आकर इस टूर्नामेंट का आनंद लेना है। सभी का मैं फिर एक बार दिल खोल के इस टूर्नामेंट में स्वागत करना चाहूंगा, लेकिन विकेटों की छड़िया विनोद सर ये लगी है। हॅलो, तसेच या ठिकाणी ज्यांनी आपल्याला मैदानासाठी सहकार्य केले असे आमच्या आराव गावचे रोशन भोसले यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। मी विनंती करेन आमच्या कोयना प्रीमियर लीग 2023 पर्व 2 चे अध्यक्ष सन्माननीय विजयजी मुसळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जाईल। रोशनजी भोसले यांचा यायचं आहे। रोशनजी भोसले साहेब आपण या ठिकाणी यायचं आहे। चलती है मैदान पर नए योगेश जाधव मैदान पर आए हैं, क्रॉस बैटेड शॉट, संपर्क नहीं होगा तो रेंज नहीं आएगी, और रेंज नहीं आएगी तो आप वहां तक नहीं पहुंच पाएंगे जहां तक आप जाना चाहते हैं। उसी की वजह से अलोंग द कार्पेट की चलती आखिरी गेंद पे ये सिंगल यहां से जरूर आता हुआ दिखाई देने वाला है। सिंगल के साथ ओवर नंबर 4 को कहा है टाटा बाय बाय, और पहले बल्लेबाजी करने का न्योता कबूलने के बाद जय श्री महाकाल स्पोर्ट्स ने आंकड़ा लगाया है स्कोर कार्ड के ऊपर 45 का 3 विकेटों के नुकसान पर। थोडं या ठिकाणी लाईव्ह दाखवायचं आहे आपल्याला, ज्यांनी सहकार्य केलंय त्यांचं देखील या ठिकाणी प्रक्षेपण झालं पाहिजे। नक्कीच या ठिकाणी पुढचा सामना ज्या दोन्ही संघांचा आहे तो त्वरित या ठिकाणी संघमालक आणि कर्णधार यांनी नोंद घ्यायची आहे की आपला इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला पाहिजे। त्याचबरोबर आपल्याला जी प्लेइंग 11 ची लिस्ट देखील द्यायची आहे, त्यामुळे आपण सहकार्य करायचं आहे। प्लीज या ठिकाणी यायचं आहे दोन्ही संघाचे कर्णधार त्याचबरोबर संघमालक। इसके बाद जिन दो टीमों के बीच मुकाबला खेला जाएगा, ओमसाई 11 की कप्तान और टीम सह्याद्री टाइगर्स, इन दोनों टीमों के कप्तानों से गुजारिश है कि ये ओवर होने के बाद आपको दोनों कप्तानों को टॉस बॉक्स में हमारे साथ जुड़ना है टॉस करने के लिए। ओमसाई 11 की कप्तान और सह्याद्री टाइगर्स की कप्तान, जिनके बीच होने वाला अगला यानी चौथा मुकाबला आज के दिन का। लेकिन लकी ड्रॉ को जिन्होंने स्पॉन्सर किया है वो हमारे परड़ी के सामाजिक कार्यकर्ते, जिन्होंने समाज के लिए पूरी तरीके से अपना योगदान दिया है, ऐसे सम्माननीय आदरणीय सतीश हरिबाबू पवार साहब, जिनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। दिलदार हस्ती हमारी सतीश पवार साहब, जिन्होंने वो दर्शकों के लिए लकी ड्रॉ को स्पॉन्सर किया है इस 4 दिन की टूर्नामेंट में। लेकिन चलेंगे आखिरी ओवर के लिए मैदान पर निखिल देवरे गेंदबाजी की भागदौड़ संभालेंगे। आखिरी स्लॉग ओवर, जिसे डेथ ओवर भी कहा जाता है, क्योंकि ये गेंदबाजों की डेथ करने वाला ये ओवर होता है। अंपायर की लेफ्ट साइड से यानी राइट आर्म ओवर द विकेट। अच्छी डिलीवरी, गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद रही है नीचे। बल्ले और गेंद का तालमेल नहीं है, विदाउट तालमेल आपको वो मिलने नहीं वाला जो आप चाहते हैं। और एक डॉट गेंद के साथ यहाँ पे ओवर नंबर 5 की ये धमाकेदार शुरुआत की जा रही है। 45 का आंकड़ा टोटल पर है। सुबह से हम देख रहे हैं विनोद सर, मुकाबले चेस आसानी से किए जा रहे हैं। अब तक जो 2 मुकाबले खेले हैं, दोनों ही में चेस करती हुई टीमें जीती है, और ऐसे में 5 में 65 से 70 रन आपको इस मैदान पर बनाने पड़ेंगे। आउटसाइड द स्टंप, यॉर्कर, बिल्कुल अपील जोरदार है, अपील जोरदार, लेकिन अंपायर का डिसीजन बिल्कुल आखिरी
माना जाएगा। डॉट गेंद की ये डिलीवरी वापसी की जा रही है। डेथ ओवर, जहां पे गेंदबाज की डेथ होती थी, लेकिन गेंदबाज निखिल देवरे ने बल्लेबाज को खामोश रखा है। एकदम कठपुतली की तरह वो जगह पे खड़ा किया और अपने इशारों पे नचा रहा ये गेंदबाज। देखिए फिर से एक बार कदमों पे डाली थी, फ्लिक कर दिया इस गेंद को। रिस्क के साथ अच्छा इस्तेमाल कलाइयों का, गेंद जाएगी सीधा डीप मिड विकेट पर। खिलाड़ी है मौजूद, थोड़ा सा फंबल और गलती को माफी नहीं होती है मेरे दोस्त। सिंगल का कन्वर्जन डबल में यहाँ पे जरूर किया जाएगा। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट मैदान पर दिखाई दे रही है। मैं हमेशा जिक्र करता हूँ कि क्रिकेट के खेल में एज अ बैटर चौवा छक्का तो कोई भी नौसिखिया लगाता है। रनिंग बिटवीन द विकेट एज अ बैटर आपको मेंटेन करना जरूरी होता है। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, आंकड़ा जाएगा 47 का टोटल पर। लोवर फुल टॉस, ये घुमाया है इस गेंद को, लेकिन फिर से एक बार जाएगी डीप काउ कॉर्नर में। मिलेगा मात्र एक दो के साथ संतुष्टि करनी पड़ रही है। शुरुआत अच्छी करने के बावजूद विनोद सर फिनिश अच्छा करना भी जरूरी होता है, क्योंकि अंत भला तो सब भला ऐसा कहा जाता है। लेकिन यहाँ पे गेंदबाजी की कला इतनी धारदार असरदार है कि निखिल देवरे की ये गेंदबाजी अच्छी साबित होती हुई मैदान पर। ये घुमाया है, इस बार ये उड़ा दिया गेंद को, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद। अच्छी फील्डिंग, रोका है इस गेंद के ऊपर। 4 या 6 का आंकड़ा भी आ सकता था, लेकिन आएगा आंकड़ा मात्र 1 का। देखिए नसीब साथ तो क्या बात, इसका भी जिक्र मैं करता हूं। यह इक्का तो आया, रन संख्या को बढ़ाया जाएगा। 49 रन, आखिरी गेंद अब इस पहली पारी में बची होने वाली है। क्या इस गेंद के ऊपर वो शॉट आ सकता है जिसकी दरकार है जय श्री महाकाल स्पोर्ट्स की टीम को? आया आया, ये देखिए बल्लेबाज का तड़ाका फूटा फटाका, किया है धमाका और गेंद को सीधा काउ कॉर्नर बाउंड्री के बाहर फेंक दिया, उछाल दिया टन टना टन 6 के लिए। उमसाई 11 टीम कॅप्टन, त्या समवेत सह्याद्री टायगर्स बोथ टीम्स कॅप्टन्स, त्या सोबतीनं मी दोन्ही संघांच्या संघ मालकांना देखील विनंती करेल की यावं नाणेफेकीकरिता। चला दोन्ही संघांच्या कर्णधारांना माझी विनंती आहे, यापुढील मॅच ओमसा 11 आणि त्यांच्या विरोधात सह्याद्री टायगर्स या दोन संघांच्या दरम्यान खेळवली जाणार आहे। दोन्ही संघांचे कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी दाखल व्हायचे आहे आणि त्याच्याच बरोबरीने संघ मालक सह्याद्री टायगर संघाचे संघ मालक आदरणीय मधुकरजी सपकाळ साहेब आणि त्याच्याच बरोबरीने राजेंद्रजी वाळन साहेब आपणही उपस्थित असाल तर आपणही येऊ शकता, आपलंही स्वागत आहे। आणि त्यांच्या विरोधात ओमसा 11 यांचे जे पॅकर असणार आहेत आदरणीय सुभाषजी सावंत साहेब आणि संतोषजी सावंत साहेब, आपणही असाल तर आपणही यायचं आहे। चला दोन कर्णधार त्या ठिकाणी आपण लगेच दाखल झालेले आहेत। आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय। आपण वळूया सरांकडे। टॉस करण्याकरिता मी आमंत्रित करेल सन्माननीय श्री रोशनजी भोसले साहेबांना की आपण यावं आणि नाणेफेकीचा कौल करावा। दोन्ही कर्णधार आहेत आमच्या समवेत, एक मॅच पराभूत झालेत टीम उमसाई 11 आणि एक मॅच जिंकली आहे मयूर सावंत टीम मराठा सह्याद्री टायगर्स, माफी असावी। आमचे सन्मान्य अतिथी देखील येतात आणि टॉस पाहूया आपण कोणाच्या बाजूने पाहायला मिळेल आपल्याला। हेड्स या टेल, टॉस जिंकलाय मयूर सावंत। मागील मॅच मध्ये देखील टॉस जिंकला होता। थांबायचंय विकास, थांबायचंय। अतिथींचं मी आभार मानेल आणि त्यांना विनंती करेल की आमच्या व्यासपीठावरती आपण सामन्यांचा आस्वाद घ्यावा। मयूर टॉस जिंकलात, निर्णय काय घेणार? क्षेत्ररक्षण। मागील मॅच आपण जिंकलात, तिथे देखील क्षेत्ररक्षण निवडलं होतं। मैदानाबद्दल काय सांगशील आणि या वेळेला जो सिक्सरचा बॉल वापरलाय तर कशा पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय? कारण की आपण मागील आठवड्यात सामना खेळलो त्यामध्ये
पाहता एवढ्या धावा येत नव्हत्या, त्यामुळे सिक्सरचा चांगला उपक्रम आहे. जाऊया आपण मॅच कडे. थँक्यू बोथ कॅप्टन्स. टॉस जिंकलाय सह्याद्री टायगर टीम इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. जाऊया थेट कॉम्बॉक्स मध्ये. तो चलिए अब दूसरे पारी का आगाज होगा 30 में. अब तक 56, लेकिन 56 का आंकड़ा क्या पूरा किया जाएगा मराठा वॉरियर्स के चलते, इसके ऊपर भी निगाहें होने वाली है. 30 में 56 का पीछा किस तरीके से होगा, क्या यह रन बनेंगे आसानी से या फिर गेंदबाज जय श्री महाकाल स्पोर्ट्स के उनके सामने खड़े करेंगे परेशानियां, और कौन सी टीम अपने खेल का कमाल दिखाकर इस मुकाबले में इस बाजी को जीतकर आगे बढ़ेगी, इसका आंखों सुनाने के लिए हम चलेंगे हमारे साथी कमेंटेटर खोपोली तहसील की मराठी की एक मशहूर आवाज चलेंगे तुषार धुमा सर इनके पास. मैं लेता हूं आपसे विदा. शुक्रिया. आज जे लकी ड्रॉ आहे त्याची नोंदणी जी आहे ती 1 वाजल्यापासून सुरू होणार आहे. अनाउन्समेंट होईल त्यानंतर आपल्याला ही नाव नोंदणी करावी लागणार आहे. तुषार धुमाळ सर. यस सर, धन्यवाद. इथे मात्र अतिशय सुंदरतेनं पहिल्या चेंडूवरती कॉपी बुक स्टाईलनं फटका खेळला जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 धाव मात्र धावांचा श्रीगणेश करताना धावफलकावरती 56 धावांचा बाटला करताना पूर्ण होते. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतीये. सागर भोसले ज्याच्या पहिल्या चेंडूवरती ज्यानं पहिला धावांचा अंक मात्र इथे दर्ज केलाय. दुसरा राहुल भातोसे आता स्ट्राईक एंडवरती आहे. राहुलनं देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि या प्रयत्नांना 30 सर्कलच्या बाहेर पुन्हा एकदा सिंगल मिळते. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अजय भातोसे. हे मोठं नाव आहे या परिसरामधलं आणि आता त्याला देखील आपण मैदानामध्ये गोलंदाजी करताना पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये त्यानं फलंदाजी अतिशय सुंदर केली, पण या सत्रामध्ये आता त्याला गोलंदाजी देखील वाखणण्याजोगी करावी लागेल. चांगला चेंडू जोर झेल. पंचांची वाद घालू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम आणि कायम मानला जाईल. ऑफिशियल पंच आहेत, बराचसा दांडगा अनुभव घेऊन ते मैदानामध्ये आलेत आणि अनुभवाच्या जोरावरती गेले कित्येक मोठ्या शृंखलेमध्ये आपण यांना पाहिलंय आणि या शृंखलेमध्ये देखील त्यांची कामगिरी दमदार राहिली आहे. पंचांनी बोट उंचावलं म्हणजे फलंदाजाला आता परतीचा प्रवास करावा लागणार. 2 या धावसंख्येवरती पहिला गडी मैदानाच्या बाहेर जातोय. फलंदाज सागर भोसले बॅक टू द डगआउट. डीजे. निलेश भोसले मैदानामध्ये येतोय. 56 धावांचा बाटला करताना धावफलकावरती धावांची नोंद झाली आहे ती 2. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2. जबरदस्त चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ होईल. 1 धावेनं टोटल धावफलकावरती 3. स्वागतम सुस्वागतम स्वागतम तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं या शृंखलेमध्ये हार्दिक असं स्वागत आहे. कोयना प्रीमियर लीग 2023. पुन्हा एकदा अतिशय सुंदरतेने या चेंडूची हाताळणी केली गेली. जोरदार अपील मैदानामध्ये होतीये. आशाभूत नजरेनं फलंदाजानं मात्र आपली जागा सोडली. पंच निर्णय सांगा. इट्स आउट. डीजे.
आणखीन एक गडी मात्र पॅव्हलियनच्या दिशेला परततोय असं वाटलं होतं. 56 धावांचा पाठला करताना P1च्या षटकामध्ये धावा येतील, पण इथे अजयनं चांगली कामगिरी करून दाखवली. जशास तसं फलंदाजी देखील ताकदीशीर आणि गोलंदाजी आता मात्र युक्तिशीर. नेक्स्ट बॅटर 4थ्या क्रमांकाचा राहुल जाधव स्ट्राईक एंडवरती. आल्या पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. इथे आता फलंदाजानं मनामध्ये हेरलाय या षटकामध्ये सिंगल डबल धावा घेण्याच्या आणि त्यानंतरच्या येणाऱ्या षटकामध्ये मोठे फटके मारायचे असा काहीतरी मानस घेऊन ते मैदानामध्ये आलेत. पण याआधी आपण समालोचन ऐकलं अतिशय सुंदरतेनं हिंदी आणि मराठीचा गोड आवाज मानस मनोरे यांचं जबरदस्त. त्यांनी देखील पहिल्या इनिंगमध्ये समालोचन केलं, पण या इनिंगमध्ये आता गोलंदाजी जबरदस्त केले गोलंदाज अजय भातुसेनं. नेक्स्ट बॉलर असेल एक अव्वल दर्जाचा गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्यानं ज्याचं खालापूर तालुक्यामध्ये नाव घेतलं जातं तो गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवरती अजय मरागजे. अजय मरागजे आता हा डाव्याचा गोलंदाज, वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती या परिसरामध्ये, पण स्ट्राईक एंडवरती देखील धडाकेबाज असा फलंदाज आहे. राहुल जाधव नॉन स्ट्राईक एंडवरती निलेश भोसले, स्ट्राईक एंडवरती राहुल जाधव. धावा लागल्यात स्कोर कार्डवरती 4. अजूनही विजयासाठी येणारे 24 चेंडू आणि 52 धावांची गरज. 30 चेंडूमध्ये 56 धावांची गरज असताना फक्त धावा गोलंदाजानं खर्च केल्या. अजयनं त्या 4 आणि विकेट देखील मिळवल्या 2. अजय नावाची जादू पुन्हा एकदा मैदानामध्ये. अजय मरागजे गोलंदाजी मार्कवरती आलाय. पंचांच्या उजव्या बाजूने डाव्या हाताचा गोलंदाज तयार. अजयच्या पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार, चेंडू गेला सीमारेषा पार, मिळतील धावा 6. इट्स अ बिग हिट. षटकार. प्रेक्षकांचं देखील कौतुक करावं लागेल. चांगली कामगिरी त्यांची देखील स्पर्धा पाहताना राहिली आहे. चेंडू जशा पद्धतीने बाहेर जातात त्याच पद्धतीने ते वेळेवरती आतमध्ये आणतात. म्हणजे क्रिकेटला अनुसरून वातावरण आता मैदानामध्ये निर्माण झालंय. षटकाराचा मार खाल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. आखू टप्प्याचा चेंडू इथे ऑफस्टंपच्या लाईनमध्ये टाकण्याचा आता प्रयत्न झालाय आणि या लाईनवरती नियंत्रण ठेवताना सिंगल ऑफसाईडच्या दिशेनं पूर्ण होतीये. 11 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. पाठला होतोय 56 धावांचा. आता मात्र या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालंय. इथे निलेश भोसले आणि राहुल जाधव ही जोडी मैदानामध्ये चांगली कामगिरी करताना. स्ट्राईक एंडवरती निलेश आलाय आणि गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा अजय. अजय या नावात बरचसं रहस्य आहे आणि ती रहस्य इथे उलगडायचा प्रयत्न आता फलंदाज करतात. चांगला फटका, दमदार झटका. इट्स अ बिग हिट. सिक्सरच्या चेंडूवरती मारलाय फलंदाजानं लॉंग ऑफच्या दिशेनं सिक्सर. डीजी दमदार हा सोहळा आणि या सोहळ्यामध्ये दमदार फटकेबाजी. बॅक टू बॅक 2 षटकार. असं वाटलं होतं आलेत, पण इथे एक धाव देखील खर्च केले गोलंदाजांनी. 3 चेंडूचा खेळ झालाय. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर गुडलेन्स पॉइंट वरनं या चेंडूनं वळण घेतलं आणि त्यानंतर हा चेंडू विसावलाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पहिला षटकार मारल्यानंतर सिंगल, दुसरा षटकार मारल्यानंतर निर्धाव चेंडू. म्हणजे ठोसाच ठोसा, टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर मैदानामध्ये. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी. पंच नक्कीच आमच्याकडे वळतायत आणि सांगतात हा चेंडू स्वेर आहे. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्डवरती वाढ. 18 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. असं वाटलं होतं या चेंडूवरती लेग स्टकचा मारा करण्याचा प्रयत्न केलाय की काय गोलंदाजानं, पण टप्प्यावरती नियंत्रण नव्हतं. मी तर म्हणेल या टप्प्यावरती कार्यक्रम करता आला नाही, पण येणाऱ्या टप्प्यावरती आता फलंदाज कार्यक्रम करतोय का. चांगला चेंडू, वेगवान चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा पॉइंटच्या दिशेनं नक्कीच खेळला जातोय, पण पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं या चेंडूला अडवलंय. सिंगलचं माध्यमातून धावफलकावरती वाढ होईल. 56 धावांचा पाठला करताना माझे साथी गुणलेखक मला सांगतायत धावा जोडल्यात त्या 19 धावा धावफलकावरती लागल्यात.
दोन षटकांचा मार खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक करतोय अजय मरागजे हा गोलंदाज. डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, पण इथे फलंदाज देखील ताकदीशीर फटकेबाजी करताना. चांगला चेंडू शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अचूक टप्प्यावरती चेंडू फेकला गेला, त्यानंतर वळण देखील देण्यात आलं आणि यष्टिरक्षकानं उर्वरित काम पूर्ण केलं. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावफलकावरती धावांची नोंद होतीये ती 19. हे षटक थोडंसं महागडं आहे, कारण या षटकामध्ये 2 षटकार आले, धावा खर्च आल्यात त्या 15. जमेची बाजू आहे, एकही गडी या ओव्हरमध्ये गमावला गेला नाही, पण 2 गाड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा आहेत त्या 56 धावांचा पाठला करताना 19. घेऊया एक छोटीशी विश्रांती, ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर संगीत. वतीने सहर्ष स्वागत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देण्यात आलेली आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. या चेंडूवरती थोडासा यष्टिरक्षक चुकलाय आणि इथे मात्र चुकीला माफी नाही. धाव मिळते ती 1-1 या धावसंख्येनं स्कोर कार्डवरती वाढ. 20 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोटीतील तिसरं षटक घेऊन आलाय खोपोली एंडकडनं गोलंदाज अजय भातोस, एक अष्टपैलू दर्जाचा खेळाडू. पुन्हा एकदा आपण आलेल्या सगळ्या अतिथीगणांचं, सगळ्या मान्यवरांना विनंती करूया आपण या व्यासपीठावरती यावं. आपलं कोयना प्रीमियर लीग 2023 मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आपण पाहतो ऐकतोय अतिशय सुंदर अशी कोयना प्रीमियर लीग. रिव्हर्सिपचा प्रयत्न, दुधारी तलवार, गेंद गई आर पार, मिलेंगे रन 4 तो जरूर होगा बेड़ा पार. ठो वेगळ्या टप्प्यावरती चेंडू पडला आणि त्याच्यावरती रिव्हर्सिपचा प्रयत्न चांगला झाला. तिथे धावा आल्यात त्या 4 धावेंनी स्कोर कार्डवरती वाढ. 24 धावा स्कोर कार्डवरती. पाहतोय आपण थेट प्रेक्षेपण 24 इव्हेंटच्या माध्यमातून 24 आकड्याने त्यांची नक्कीच आठवण करून दिले. घरबसल्या प्रेक्षक पालघर असो, रायगड असो किंवा मग पुणे असो, ठाणा असो, अवघ्या महाराष्ट्रामध्ये ही स्पर्धा पाहिली जातीये. इथे ताकदीपेक्षा युक्तीचा वापर आणि चेंडू मिड विकेटच्या बाहेर, लागोपाठचा हा जातोय सीमारेषा आर पार, चौका. जबरदस्त हाय व्होल्टेज सामना. पहिल्या P1च्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या या गोलंदाजानं 4 आणि विकेट घेतल्या 2. पण आता या पहिल्या 3 चेंडूवरती 2 चौकार आणि 1 सिंगल म्हणजे 9 धावा खर्च झाल्यात. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू आडव्या बॅटनं, यावेळेस डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पकडतोय, फेकतोय, तोपर्यंत एकच धाव. एका धावेनं स्कोर कार्डवरती वाढ. 56चा पाठला होतोय आणि धावा लागल्यात स्कोर कार्डवरती. 2 गडी बाद 29. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा एक हार्ड हिटर फलंदाज निलेश भोसले. निलेश भोसले जबरदस्त फलंदाज आहे, ज्याच्यावरती संघानं जबाबदारी दिलेली आहे आणि त्या जबाबदारीचं तो पूर्णपणे पालन देखील मैदानामध्ये करताना. पण आता गोलंदाजानं आपल्या जबाबदारीला ओळखलं पाहिजे. इथे पॉइंटच्या दिशेनं मारलेला फटका, डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत चित्याच्या चपळाईनं हरणाच्या गतीनं 2 धावा तर पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेसाठी थांबवलं जातंय. या 2 धावेनं स्कोर कार्डवरती 31 आकडा पूर्ण होताना 56चा पाठला केला जातोय. चांगली मॅच मैदानामध्ये रंगते. इथे अजयनं आता या जोडीला फोडावं लागेल. अजय या गोलंदाजामध्ये ती क्षमता देखील आहे आणि त्यांनी पहिल्या षटकामध्ये 2 विकेट घेऊन आपलं मनोधैर्य वाढवलंय. पण इथे फलंदाजांना आत्मविश्वास जागा करताना
प्रति गोलंदाजावरती प्रहार देखील केलेत. म्हणजे जशाच तसं उत्तर मैदानामध्ये पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षकाची साथ आता सर्वोत्तम मैदानामध्ये पाहायला देखील मिळतीये. इथे नो लुक शॉट पाहायला मिळतोय. फक्त दिशा देण्याचं काम आणि दिशाहीन फटका आउट ऑफ द पार्क. बिग 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 लांबच लांबचा उंच गेलेला हा षटकार. षटकारामध्ये उंची होती, षटकारामध्ये लांबी देखील पाहायला मिळाली. सिक्सरच्या चेंडूवरती मारलेला हा सिक्सर अर्थातच फलंदाज निलेश भोसलेच्या बॅटमधनं या षटकाच्या सांगते शेवटच्या चेंडूवरती मारलेला षटकार. धावा लागल्या टोटल 37. 56चा पाठला केला जातोय. अजूनही येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 19 धावांची. 12 चेंडू 19 धावा. 19 धावा शेवटचे 12 चेंडू. मॅच अजून संपली नाहीये. या मॅच मध्ये दोन्ही संघ बॅलन्स आहेत. एकीकडे चुरस चालू आहे जय श्री महाकाल स्पोर्ट्स, तर दुसरीकडे भिडत चालू आहे मराठा वॉरियर्स अहिर या संघाची. इथे सर्वोत्तम खेळ आता दाखवावा लागेल. 12 चेंडू मध्ये 19 धावा वाचू शकल्या जाऊ शकतात, पण याच 12 चेंडू मध्ये 19 धावा देखील केल्या जाऊ शकतात. जशाच तसं उत्तर. कारण जर तरच्या भाषेमध्ये क्रिकेटला स्थान नाहीये, पण जर तरचा वापर केल्याशिवाय क्रिकेट पूर्ण देखील होत नाही. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे राहुल जाधव आणि गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज किरण भोसले. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाजी करण्यासाठी आलेला हा गोलंदाज. जबरदस्त चेंडू. वेगावरती नियंत्रण ठेवताना टाकलेला हा चेंडू जातोय निर्धाव. या गोलंदाजाची शैली थोडीशी वेगळी आहे. असं वाटलं होतं शॉर्ट रनअप आहे, स्पिन गोलंदाजी होईल, पण इथे मात्र संभ्रमात पडलाय फलंदाजानं मात्र विचार केला तोपर्यंत चेंडू निर्धाव देखील पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू. गोलंदाजाची केली स्तुती, पण दिशा दिली फलंदाजानं. ताकदीनं मारलेला युक्तिशीर फटका आउट ऑफ द पार्क. वाघाची धाड फोडला पहाड. बिग 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 षटकार. डीजे त्या 43. बघा मॅच कोणी हारो कोणी जिंको, आयोजकांची अशी सूचना आहे की दोन्ही संघांनी शेक हँड केल्याशिवाय मैदानाच्या बाहेर येऊ नका. मैत्रीपूर्ण लढते अशा बऱ्याचशा स्पर्धा तुमच्यासाठी ठेवल्या जातील, पण या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला मैत्री कायम टिकून ठेवायची आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांचं कौतुक करूया. वेळेच्या आधी त्यांनी चेंडू मैदानामध्ये दिलाय. या परिसरामधले प्रेक्षक क्रिकेटला खूप जाणते आहेत आणि जाणत्या प्रेक्षकांची ही मेहनत मैदानाच्या बाहेर देखील पाहायला मिळते. आयोजकांना पुरेपूर त्यांची साथ लाभते. कोयना प्रीमियर लीग 2023चा प्रवास अतिशय सुंदरतेने आजच्या पहिल्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. 24 इव्हेंट यांच्या माध्यमातून देखील क्लिअरिटी क्वालिटीचं प्रदर्शन थेट युट्यूबच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. अजय हा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. अजय मारागजेनं मात्र चांगल्यारीत्या कलेक्शन केलं आणि इथे मात्र रनआउटची विकेट. आणखी एक गडी जाईल मैदानाच्या बाहेर. 44 या धावसंख्येवरती डीजे. मारागजे कीपर आहे, पण अजय भातोशेनं मात्र चांगलं कलेक्शन करताना ही रनआउटची विकेट घेतली आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये ऋषिकेश साळके यांना मात्र चांगलं केलं आणि चांगला थ्रो देखील त्याचा पाहायला मिळाला. संकटाला सामोरे जायचं असेल तर तुमचा संघर्ष महत्वाचा आहे आणि इथे संघर्ष आता केला जातोय. जरी षटकार आला
तरी कमबॅक देखील होतंय हे मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळते, कारण या षटकातील चेंडू झालेत ते आतापर्यंत 3 आणि धावा खर्च आल्यात त्या 6. 19 धावा करायच्या होत्या 12 चेंडू मध्ये, आता 7 धावा या 3 चेंडू मध्ये लागल्यात. 19 धावांची गरज होती खऱ्या अर्थानं 12 चेंडू मध्ये. ज्यांच्या वतीनं येथील उपस्थित सर्व समालोचक सर्वांना ज्यांनी आम्हाला भोजन उपलब्ध करून दिले असे आमचे आनंदजी सकपाळ साहेब यांचे आगमन झाले. असोसिएशनच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत, विनंती आपल्याला या आपण व्यासपीठावर. 9 चेंडू 12 धावांची गरज होती, पण इथे मात्र पुन्हा एकदा सिंगल स्कोर कार्ड वरती वाढ होतीये. सन्माननीय पाहुण्यांचं सहर्ष स्वागत असेल. अन्नदाता सुखी भव, आणि या सुखी माणसांचं मी या व्यासपीठावरती हार्दिक असं स्वागत करतो. असं म्हणतात पाण्यासारखं पुण्य नाही, आणि अन्न हे श्रेष्ठ दान. हे दान देण्याचं काम या दानशूर दात्यांनी केले, त्यांचं आपण या सोहळ्यामध्ये हार्दिक असं स्वागत करूया. मी आयोजकांना नक्कीच विनंती करेल आपण त्यांना यथोचित असा मान सन्मान करावा, आणि या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी त्यांना नक्कीच या व्यासपीठावरती आपण आमंत्रित करतोय. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ, टोटल 45. 56चा पाठला केला जातोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज निलेश. मनगडाच्या साह्यानं खेळलेला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण इथे झालंय. सिंगलनं पुन्हा एकदा धावफलकावरती वाढ होतीये. 46 धावा पूर्ण झाल्यात. विजयासाठी 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. हा चेंडू मी तर म्हणेल या मॅच मध्ये कदाचित निर्णायक आहे. इथे जर का डॉट आला तर मॅच मध्ये हॉट परिस्थिती नेक्स्ट ओव्हर मध्ये पाहायला मिळेल, पण इथे जर मोठा फटका आला थोडीशी हवा फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकलेली पाहायला मिळेल. इथे अखूट टप्प्याचा चेंडू वेट आणि वॉच केला जण या फटक्याला 6 धावांमध्ये कन्वर्ट देखील केलं. आउट ऑफ द पार्क जातोय चेंडू. इट्स अ बिग हिट, सिक्सर. धावा लागला स्कोर कार्ड वरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 52. 56चा टार्गेट आहे. अजूनही विजयासाठी 6 चेंडू आणि गरज असेल 4 धावांची. मॅच अजूनही संपली नाहीये, आणि क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल काय बिघडेल सांगणं कठीण आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये भागीत करणं हे शक्याची गोष्ट नाहीये, पण अशक्यही शक्य करण्याचं काम आता गोलंदाजी मार्क वरती करण्यासाठी गोलंदाज आला आहे शुभम मोरे, आणि स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे निलेश भोसले. पहिला चेंडू यावेळेस ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये टाकला जातोय, जिथे डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, पण जोपर्यंत चेंडूची उचलफेक होईल तोपर्यंत फलंदाजानं चाणाक्षरित्या चपळताईनं 2 धावा पूर्ण केल्यात. उर्वरित 5 चेंडू आणि आता विजयासाठी कंपल्सरी चेसिंग या निर्णयानुसार 2 धावांची गरज. म्हणजे येणाऱ्या 5 चेंडूवरती 2 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. गोलंदाजाला मात्र आता अचूक टप्प्यावरती पुन्हा एकदा चेंडू फेकावा लागेल. चांगला चेंडू हलक्या हाताने खेळला जातोय. अजय मरागजे यावेळेस चेंडूची वाट बघत होता, पण त्या चेंडूनं वाट लावली मी तर म्हणेल. लेट झाला आणि थेट 2 धावा देखील पूर्ण झाल्या. सामना जिंकलाय टीम मराठा वॉरियर्स अहिर या संघानं. मराठा वॉरियर्स अहिर या संघानं हा सामना जिंकलाय, पण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाच्या नावावर जोडला जाईल माझे साथी गुणलेखक तुम्हाला थोड्याच वेळात सांगतील. आपण तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत.